जेवणामध्ये चिकनचा बेत असेल तर सगळेच ताव मारतात, मात्र आता चिकन खात असाल तर जरा सांभाळून, कारण चिकन खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं। मुंबईच्या घाटकोपरमधील उर्मिला चव्हाण यांना चिकन खाणं महागात पडलेलं आहे। टीव्हीवरील मालिका बघत जेवत असताना चिकनचे चक्क 2 सेंटीमीटरचं हाड घशात गेलं आणि अन्ननलिकेमध्ये ते अडकलं। उर्मिला यांच्या घशात हाड अडकल्याचं कळताच घरच्यांची पुरती तारांबळच उडाली। जेवणात चिकनचा बेत असेल तर सगळेच ताव मारतात, मात्र आता चिकन खात असाल तर जरा सांभाळून, कारण चिकन खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं। मुंबईच्या घाटकोपरमधील उर्मिला चव्हाण यांना चिकन खाणं महागात पडलंय। टीव्हीवरील मालिका बघत जेवत असताना चिकनचं चक्क 2 सेंटीमीटरचं हाड घशात गेलं आणि अन्ननलिकेत अडकलं। उर्मिला यांच्या घशात हाड अडकल्याचं कळताच घरच्यांची पुरती तारांबळ उडाली। मिस्टरांना बोलले की माझ्या घशात हड्डी गेलेली आहे म्हणून। मग त्याच्यानंतर मी पाणी पिलं, तोंडात बोट घालून काढून बघत होते तरी निघालं नाही। त्याच्यानंतर मग केळं खाल्लं तरी ते खाली काही गेलं नाही, पण माझ्या कानाच्या आणि गळ्याच्या इथं दुखायला लागलं होतं। का तो फ्रेंड आणि कोहिनूर हॉस्पिटलचे डॉक्टर अभय श्रीखंड हे फ्रेंड आहेत। मग आम्ही त्यांना फोन केला आणि मग ते बोलले तुम्ही इथे या, ॲडमिट करा आणि मग आम्ही म्हणजे जे फर्स्ट ट्रीटमेंट आहे ते आम्ही करून टाकू म्हणून। तर तिथं आम्ही गेलो तर तिथं आम्हाला डायरेक्टली इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट केलं आणि सर्व जे प्रथम उपचार असतात ते सर्व केलं। उर्मिला यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वेळेला डॉक्टरच उपलब्ध नसल्यानं त्यांना कुर्ल्यातील कोहिनूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। उर्मिला यांच्या घशात अडकलेलं हाड दोन्ही बाजूने टोकदार असल्यानं अन्ननलिकेला दुखापत होण्याची शक्यता होती, मात्र तब्बल 14 तासांच्या नॉन इन्व्हेसिव्ह प्रक्रियेनंतर उर्मिला यांच्या घशातील हाड काढण्यात डॉक्टरांना यश आलंय। जेवणासाठी एक प्रॉपर वेळ काढून जेवण करणं महत्त्वाचं आहे, घाईघाईमध्ये नाही। ज्यावेळेस आपण बोलत जेवण करतो त्यावेळेस ते अन्ननलिकात अन्न जाण्याऐवजी श्वासनलिकेत पण जाऊ शकतं। तर श्वासनलिकेत गेलेलं अन्न जीवाला धोका निर्माण करू शकतं। लहान मुलांना जेवताना टीव्ही बघू नका असं सांगितलं जातं, मात्र बऱ्याचदा मोठी मंडळीही जेवताना टीव्हीवरील मालिका बघण्यात मग्न असतात, त्यामुळे असा निष्काळजीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो हे नक्की। मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यांनी बातमी आहे नाशिकमधल्या एका अनोख्या अंडा शोची। अंड्याचे पदार्थ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते ऑमलेट, बॉइल्ड एग्स किंवा अंडा भुर्जी, मात्र या शोमध्ये चक्क 100 पेक्षा जास्त अंड्याचे प्रकार होते। आवड म्हणून शेफ झालेल्या रतन लत यांनी हे प्रकार डेव्हलप केलेत। फ्रायडे क्रॅम्बल्ड एग, पारसी ऑमलेट, बॉइल्ड एग अशा एक ना अनेक अंड्यांचा हा फंडा अनेकांना आवडला। एका अंड्यापासून किती वेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होऊ शकतात याचा एक उत्कृष्ट उदाहरण नाशिकला बघतोय शेफ रतन लत। एका अंड्यापासून 100 पेक्षा अधिक जास्त पदार्थ तयार करण्याचा एक विक्रम या ठिकाणी करताय। काय करताय तुम्ही? पुरी बनवतोय। हे टिपिकल पारसी ऑथेंटिक डिश आहे, ज्याच्यामध्ये टोमॅटो, अनियन्स, जिंजर गार्लिक पासून सगळ्या गोष्टी पडतात आणि त्याच्यामध्ये जॅगरी पण यूज करतो, ग्रीन चिलीज पण यूज करतो आणि वेगळ्या प्रकारची, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे कच्ची पक्की भुर्जी सुद्धा असते। नक्की, पण अनेक डिशेस तुम्ही या ठिकाणी तयार करतात, जवळपास किती अंड्यांपासून पदार्थ तयार होतात, आणखी त्याचा काय काय फायदा होतो? 100 प्रकारचे अंड्यांच्या वस्तू बनवू शकतो। छोटे मुलांपासून सिनियर सिटीजन्स पर्यंत एन्जॉय करू शकतात, कारण बॉइल्ड अंड्यामध्येच 10 ते 12 प्रकार बनवू शकतो। एग व्हाईट पिझ्झा आहे। भेंडीमध्ये बेसिकली फायबर खूप असतं आणि एग व्हाईट इज हेल्दी, तर त्यामुळे व्यायाम करून आले आणि कोणाला जर समजा येलोचा कोलेस्ट्रॉलचा इश्यू असेल तर हे उत्तम डिश आहे। नक्कीच। आणि हा इथे बाजूला जो आहे पपेटा दी इडू, पारसी पपेटा प इडू आहे। बेसिकली त्याला बटाट्याचा बेस असतो आणि त्याच्यावरती अंड सेट होतं, स्टीम होतं। त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ऑइल खूप प्रकार कमी असतो, ऑइलचा प्रकार। आणि हे शेजारी आपण जर बघितलं पपेटा इडू नंतर स्क्रॅम्बल्ड एग सँडविचेस आहे। नॉर्मली कधीही सँडविच बनवताना गरम अंड ब्रेडवर टाकू नये, कारण त्याच्यानी ब्रेड खूप सॉफ्ट होऊन जातो। तर स्क्रॅम्बल्ड एगला थोडं आम्ही कोल्ड करतो, त्याच्यामध्ये टिपिकल एक इमलीची चटणीची एक धार लावतो, म्हणजे तोंडाला चांगली चव येते। हे टिपिकल एक गैरीचं फ्रेश लोणचं बनवलेलं आहे,
टू गिव्ह फ्लेवर. हे एक पारसी आचार आहे जे ज्याला लगन्नू आचार म्हणतात. म्हणजे प्रत्येक लग्नामध्ये हे आचार असतंच. हा एक खूप आउटस्टँडिंग डिश आहे. दीज आर नोन एज स्कॉच एग्स. याला बेसिकली काय होतं का आम्ही जे आतलं जे येलो आहे ते काढून घेतो. त्याच्यामध्ये कांदा, मिरची, हॉट अँड स्वीटचा जो मॅगीचा टोमॅटो केचप किंवा केचप असतो कुठला पण, हे मिक्स करतो, त्याच्यामध्ये फ्लेवर्स टाकतो आणि ते परत सेट करतो आणि हे कोल्ड सुद्धा खाऊ शकतो आपण. नक्कीच आपण बघतोय की एक अंडे का कितना फंडा हो सकता है, आरोग्यासाठी किती चांगलं असू शकतं. या सगळ्या गोष्टी ऐकताना सुद्धा खूप छान वाटतंय, खाताना तर अजून मजा येते. संडे पण आहे आणि अंड्याचे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो. झलक आपल्याला मिळालेलीच आहे, त्यामुळे ट्राय करून बघा. आत्ता आम्ही या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.